ॲग्रोव्हिजन 2022 माननीय नितीनजी गडकरी जे आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आहे, विकास पुरुष आहे, ज्यांना ग्रामीण भागाशी आणि ग्रामीण विकास कृषी विकासाबद्दल प्रेम आहे, असे गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जलसंवर्धन ग्रामीण गावामध्ये कसं व्हायचं, कसं करायचं, कसं केलं याचं सगळं माहितीचं हे शिबिर आहे आणि प्रशिक्षणामध्ये याची सगळी माहिती देणार आहे। या सत्राला उपस्थित प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉक्टर निलेशजी हेडा कारंजा लाड हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। यांचं स्वागत आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री दत्ताजी जामदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कृपया ग्रामीण भागातील लोक यांनी सभासद बंधूंनी आतमध्ये बसून घ्या। तुम्हाला कामाची माहिती आहे आणि जलसंवर्धनाचं गावामध्ये जे संकट आहे पाण्याचं त्या निवारणार्थ हे सगळं आमचं कार्य 10 वर्षापासून गडकरी साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। या चर्चासत्राला मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले जलहक्क प्रणेते वाशिमचे आमचे जलतज्ञ श्री सचिन कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहे। त्यांचं स्वागत श्री दत्ताजी जामदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय गडकरी साहेबांच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून आणि ग्रामीण परिसरामधली पाणी टंचाई दूर करण्यासाठी शेतीला पाणी मिळण्यासाठी अनेक प्रकल्प उभे करण्यात आलेले गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यापैकी अनेक प्रकल्प आपल्या स्वयंसेवी संस्थेतर्फे साकार करणारे सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद भगत आपल्यामध्ये उपस्थित आहेत। माननीय नितीनजी गडकरी यांनी स्थापन केलेली पूर्ती सिंचन समृद्धी संस्था ज्यांची फिल्म तुम्हाला आम्ही दाखवली त्याप्रमाणे आम्ही त्या 100 गावामध्ये प्रयोग केले। 5-12 महिने पाणी सिंचनापासून तर पिण्यापर्यंत सर्व पाणी गावामध्ये उपलब्ध आहे आणि याचं सगळं कार्य ज्या संस्थेतर्फे चालतं त्याचे अध्यक्ष माननीय दत्ताजी जामदार। आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस वातावरणामधली उष्णता वाढत चालली आहे। जसं जसं उष्णता वाढत चालली आहे तशी तशी पाण्याची समस्या वाढत चालली आहे। जशी जशी पाण्याची समस्या वाढत चालली आहे तसं तसं हरित क्षेत्र म्हणजे हिरवगार क्षेत्र कमी कमी होत चाललं झालेले आहे, ज्याला बाहेरच्या जगात क्लायमेट चेंज म्हणतो। या विषयावर पर्यावरण आणि निसर्ग जर आपल्यासोबत नसेल तर माणसाचं जीवन अतिशय कठीण अवस्थेत जाणार आहे। त्याच्यावर काय उपाययोजना आहेत याचा अभ्यास केलेले डॉक्टर निलेशजी हेडा आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो बाहेर पेंडालच्या बाहेर असलेल्या लोकांनी डॉक्टर निलेशजी हेडा